नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या मनमानी कारभाराचा जाहीर निषेध पतित पावन संघटनेकडून करण्यात आला. सप महाविद्यालयामध्ये 96 विद्यार्थ्यांना जादा प्रवेश देऊन महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे नुकसान केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप शेठ यांना दबाव टाकून निलंबित करण्यात आले. यासाठी विद्यार्थ्यांच्या वतीने निलंबित केलेल्या प्राचार्यांना कामावर पुन्हा रुजू करण्यात यावे आणि विद्यार्थ्यांच्या झालेल्या प्रवेशाच्या गैरसोयीबाबत तसेच त्यांच्या नुकसान भरपाईबाबत सखोलपणे चौकशी व्हावी या प्रमुख मागण्यांसह पतित पावन संघटनेचे कार्याध्यक्ष दिनेश भिलारे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर करण्यात आले. महाविद्यालयाकडून संघटनेच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले तर पतित पावन संघटनेच्या वतीने हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागासह उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही भिलारे यांनी यावेळी दिला. या प्रसंगी संघटनेचे संपर्क प्रमुख मुकुंद चव्हाण, कार्याध्यक्ष दिनेश भिलारे तसेच मनोज नायर, गोकुळ शेलार, श्रीकांत शिळमकर, सौरभ पवार, स्वप्नील नाईक, रमेश शेख संधी, प्रशांत कुळुंकर आदी उपस्थित होते. साहित्य दरबारतर्फे आयोजित शब्दनाद या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, शिवसेना शहर प्रमुख श्याम देशपांडे, अजय भोसले, आमदार चंद्रकांत मोकाटे, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, प्रशांत बदे, साहित्य दरबारचे संचालक विनायक धारणे, मनीषा धारणे, महिला आघाडीच्या शहर संघटिका राधिका हरिश्चंद्रे आदी यावेळी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, लोकांना काय हवे यापेक्षा त्यांना कशाची गरज आहे हे ओळखून काम करा ही शिकवण शिवसेना प्रमुखांनी मला दिली. मी स्वतःसाठी कधीच काही मागत नाही, त्यामुळे जे मनात आहे ते बोलायला अजिबात घाबरत नाही आणि त्यानंतरच्या परिणामांची चिंताही करत नाही असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. मराठी साहित्याबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले, वाचाल तर वाचाल ही शिकवण माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी दिली. त्यानुसार मी वेळ मिळेल तेव्हा वाचतो. साहित्य विश्व हे अलिबाबाच्या गुहेपेक्षा रम्य आणि आकर्षक आहे. येथे पुलं, वपू, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक भेटतात. आजच्या तरुणांना त्यांच्या विचारांची गरज आहे असेही ते म्हणाले. मंगेश तेंडुलकर म्हणाले, शिवसेना प्रमुखांच्या ब्रशचा फटकारा म्हणजे घारीची झडप होती. हातचे राखून बोलणारे आज अनेक राजकारणी आहेत, परंतु बेधडक बोलण्याची बाळासाहेबांची वृत्ती उद्धव ठाकरे यांच्यामध्येही उतरली आहे असेही त्यांनी नमूद केले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या प्रांगणात हे प्रदर्शन 20 नोव्हेंबर पर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. ऐतिहासिक वाङ्मयाचे पुनर्लेखन व्हायला हवे अशी अपेक्षा डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केली. नासी फडके फाउंडेशनच्या वतीने नासी फडके पुरस्कार बाबा भांडलिखित योगद्रष्टा महाराजा सयाजीराव गायकवाड या कादंबरीला कोतापल्ले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. भांड यांच्या वतीने त्यांच्या स्नुषा प्रतिमा भांड यांनी पुरस्कार स्वीकारला. मानचिन्ह आणि 10,000 रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी निवड समितीचे भारत ससाणे, विजय फडके व्यासपीठावर उपस्थित होते. कोतापल्ले म्हणाले, ऐतिहासिक वाङ्मयाचे पुनर्लेखन व्हायला हवे. एकदा लिहिले की परत का लिहावे असा प्रश्न पडतो, पण एकदा अनुभव वेगळ्या पद्धतीने लेखकाला कसा येतो याचे अंतिम उत्तर देता येत नसले तरी पुनर्मूल्यांकनातून अनेक वेगळ्या गोष्टी समोर येतात असे मत व्यक्त करून कोतापल्ले पुढे म्हणाले, युगप्रवर्तक कादंबरीकार म्हणून फडके यांची ओळख होती. आमच्या पिढीला प्रभावित करणारे ते लेखक होते. फडकेंच्या साहित्याचेही पुनर्मुद्रांकन होण्याची आवश्यकता आहे. शैलीदार आणि प्रभावी लेखन कसे असावे याचा आदर्श फडके यांच्या लेखनातून घ्यावा असेही त्यांनी सांगितले. भाण यांच्या वतीने त्यांच्या स्नुषा म्हणाल्या, मराठीतील महत्त्वाच्या कादंबरीकाराच्या नावाने पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. पुरस्कार आणि सन्मान ऊर्जा देतात, पण धोकाही आहे. जर अशा गोष्टीत लेखक गुंतला तर सर्जनशीलता दुरावू शकतो. याचे भान ठेवतच हा पुरस्कार स्वीकारत आहे.
लेखन आनंदाचे आणि कष्टाचे काम आहे, तर प्रकाशन सामाजिक आणि जबाबदारीचे काम आहे, असंही त्या म्हणाल्या. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कबड्डी स्पर्धेवरून हुतुतू रंगले आहे. पुणे महापौर चषक स्पर्धेतील कबड्डी स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव भाजप आणि मनसेच्या नगरसेवकांनी दिला होता, पण सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने बहुमताच्या जोरावर ही स्पर्धा सभागृह नेते सुभाष जगताप यांच्या प्रभागामध्ये घेण्याचा निर्णय क्रीडा समितीमध्ये घेतला. महापालिकेच्या क्रीडा समितीची नुकतीच बैठक झाली. या समितीमध्ये कबड्डी खेळाचे आयोजन करण्याचा प्रस्ताव दिलीप काळोखे, श्रीकांत जगताप, मनसेच्या रुपाली पाटील यांनी दिला होता, पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या क्रीडा समितीतील सदस्यांनी या खेळाचे आयोजन सभागृह नेते सुभाष जगताप यांच्या प्रभागामध्ये करण्याचा निर्णय घेतला. क्रीडा समितीमध्ये पुणे महापौर चषक स्पर्धेचे खेळ हे सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नगरसेवक आपापल्या भागात स्पर्धेचे आयोजन क्रीडा समितीच्या सदस्यांना विश्वासात न घेता करत आहेत. या हुकुमशाही कारभाराचा जाहीर निषेध करून क्रीडा समितीचे सदस्य श्रीकांत जगताप, दिलीप काळोखे, रुपाली पाटील, सुनीता साळुंके, अर्चना कांबळे यांनी सभात्याग केला. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. अक्षरधारा बुक गॅलरीच्या वतीने अक्षरधारा 492व्या माय मराठी शब्दोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीतून पाडगावकर यांनी एक कविता आणि किस्से ऐकवत रसिकांची मने जिंकली. यानंतर मंगेश पाडगावकर यांनी अनुवादित केलेल्या कथारूप महाभारत या पुस्तकाच्या 2 खंडांचे प्रकाशन डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर अरुणा ढेरे यांनी खंडांमधील मोजक्या भागांचे अभिवाचन केले. यावेळी राजहंस प्रकाशनचे दिलीप माझगावकर, डॉक्टर कल्याणी मांडके, रसिका राठिवडेकर उपस्थित होते. मंगेश पाडगावकर म्हणाले, प्रत्येक प्रतिभावंत माणसाने जिप्सीसारखे असावे. जिप्सी हा कधीही एका ठिकाणी राहत नाही, थांबत नाही. कोणत्याही चांगल्या वाईट अनुभवाला चिकटून राहून त्याचा गुलाम होत नाही, तर वाट्याला येईल ते झेलत पुढे चालत राहतो. आयुष्यात कडू गोड अनुभवांना चिटकून न राहता पुढे चालत राहिले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी त्यांनी जिप्सी, सलाम, प्रेम म्हणजे प्रेम असतं या कवितांचेही वाचन केले. BRAI विधेयकाविरोधात मंडईतील टिळक पुतळ्याजवळ निषेध सभा घेण्यात आली. यावेळी अलका जोशी, भालचंद्र केरकर, डॉक्टर अभिजित वैद्य यांच्यासह सोशलिस्ट पार्टी, लोक शासन आंदोलन, सर्व श्रमिक संघटना आणि लोकायत या संघटनांमधील कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्र सरकारने भारतीय जैव तंत्रज्ञान नियमन प्राधिकरण विधेयक 2011 हा नवीन कायदा संसदेत आणला आहे. याला विरोध करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. कोळसे पाटील म्हणाले, भारतीय जैव तंत्रज्ञान नियमन प्राधिकरण कायदा हा भारतातील शेती आणि शेतकऱ्यांना विदेशी कंपन्यांचे गुलाम बनवणार आहे. जेनेटिकली मॉडिफाईड करण्यात आलेले घातक बियाणे आणि अन्नाला देशात परवानगी दिल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होतील. राजकारणी लोक या मोठ्या कंपन्यांची दलाली करत असल्याने या घातक बियाण्यांना परवानगी दिली जात आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. जोशी म्हणाल्या, बियाण्यांमध्ये कृत्रिमरित्या मासे, बेडूक, जंतू आणि इतर प्राण्यांची जनुके मिसळून बियाण्यांचे गुणधर्म बदलले जातात. त्याला जेनेटिकली मॉडिफाईड बियाणे म्हणले जाते. या अन्नाच्या सेवनामुळे मानवाची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. मूत्रपिंड, जठर या अवयवांना नुकसान पोहोचते आणि पुनरुत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. यामुळे युरोपीय देशांसहित अनेक देशांनी या पिकांवर कडक निर्बंध घातले आहेत. अनेक देशांनी यावर बंदीही घातली आहे, मात्र आपल्याकडे त्यावर बंदी घातली जात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
कॉलेज आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल। MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। शासनाचे पुरातत्व विभागाकडे दुर्लक्ष होत आहे अशी खंत पुरातत्व विभागाचे माजी संचालक डॉक्टर अरविंद जामखेडकर यांनी व्यक्त केली। भारत इतिहास संकलन समिती आणि डेक्कन कॉलेजच्या वतीने आयोजित प्राचीन महाराष्ट्राचे पुरातत्वीय उत्खननातून झालेले ओझर ते दर्शन या इंग्रजी पुस्तक प्रकाशन समारंभात डॉक्टर जामखेडकर उपस्थित होते। यावेळी डेक्कन कॉलेजचे अध्यक्ष डॉक्टर गोब देगलूरकर, संचालक डॉक्टर प्रकाश शिंदे आणि इतिहास संकलक योजनेचे केंद्रीय सचिव डॉक्टर शरद हेंबाळकर उपस्थित होते। जामखेडकर म्हणाले, स्वयंसेवी संस्था आणि शैक्षणिक संस्थांनी मानवी संस्कृतीचा शोध घेणाऱ्या पुरातत्व शास्त्राच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता आहे। केवळ शासनावर अवलंबून न राहता सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आता गरजेचे झाले आहे। शासनाचे पुरातत्व विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करून जामखेडकर म्हणाले, माझ्या निवृत्तीनंतर शासनाने पुरातत्व विभागाच्या संचालकपदी पूर्णवेळ संचालकाची निवड केली नाही, त्यामुळे याबाबत सर्वांनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे। पुरातत्व विभागाच्या वतीने केले जाणारे काम लोकसहभागातून होणे आवश्यक आहे। पुरातत्व शास्त्र हे इतिहासाला पूरक असलेले शास्त्र आहे, त्यामुळे त्याचा व्याप वाढत चालला आहे असेही त्यांनी सांगितले। लडाख सफरीचे विक्रमवीर आत्माराम परब यांचा जाहीर सन्मान करण्यात येणार आहे। लेह लडाखच्या 100 सफरी करून वेगळा विक्रम नोंदवणाऱ्या आत्माराम परब यांचा एकलव्य बाल शिक्षण आणि आरोग्य न्यासाच्या वतीने गौरव होणार असल्याची माहिती एकलव्य न्यासाच्या संस्थापक रेणू गावस्कर यांनी दिली। हा कार्यक्रम शनिवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी SM जोशी सभागृहात होणार असून इतिहास तज्ज्ञ निनाद बेडेकर आणि अभिनेत्री शर्वरी जमेनीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। लडाखला पर्यटनाच्या नकाशावर आणण्यात परब यांनी मोलाची भूमिका बजावली, याबद्दल जम्मू काश्मीर सरकारच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे। परब यांनी संस्थेतील गरीब विद्यार्थी तसेच ज्यांना पर्यटनाला जायची इच्छा आहे परंतु परवडत नाही त्यांना सुद्धा मोफत लडाखच्या सफरीवर ते घेऊन जातात असेही गावस्कर यांनी यावेळी सांगितले। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले। उद्या पुन्हा भेटूया याच वेळी। नमस्कार।